झालं का माप लवकर आले. मा म्हटलं माय झकटच पडते की काय. नाही हो, नंबर लायला असल्यावर काय आहे, नंबर लायला होता. हो का, हो ना तरी बी हो. आता मागची टाळक्याला गेलती तर झकटच तर पडली होती. त्या वक्ती बी नंबर लायलाच तर होता. अहो ते मागं पुढे राहतात. आज लवकर लागला नंबर. कुठे गेला कुमार? वावरात गेला वाटते. हो वावरात जायलाय बाई तो. काय हो हो, वावरात जायलाय वाटते. गाडी घेऊन गेला मग. हो का? नाही, मी आता सांगितलं होतं त्याले, ते पालकाचे त्याच्यावर लय ती खराब झाली पानं. तर काही बिमारी आली, त्याला म्हणलं पाय आणि ते जर काही त्याच्यावर फवाऱ्याचं औषध घेऊ आण म्हणलं. तर पालचं काही निघत नाही. असं का? हा, मी त्या दिवशी म्हणत गेली मी वावरात येतं की पालकाच्या पानावर लयच असे चिरून राहिले ते पांढरे पडले. हो हो सांग माय बाई. हो मग का हो, आता एवढा मोठा पालक काय जाईन का मग आता. ते भाजीपाल्याचं तोच तो घोर राहते. काही बिमाऱ्या राहतात त्याच्यावर आणि फवारे माराच लागतात. आपल्याला असं वाटते लय फवारे मारून फायदा ते खाऊन, तर ते म्हणतात एक फवारा मला नाही. त्याच्यानं ते नुकसान झालं लेक. फवारे मारतात त्याशिवाय भाजीपाला येत नाही. हो का हो, सांग हो माय. मग आता मारून काही फायदा नाही का हो. तेच तर त्याला म्हटलं मी, म्हणलं जाय पाय चांग म्हणल्या दुकानवाल्याली घेऊन ये एखादं काही औषध. जाऊ दे तिकडे, ते तुमचं चालूच राहणार आहे. मी काय म्हणतो आता, या कापसाच्या गीतमधलं एक वॉशिंग मशीन देता का घेऊन. हा कपड्याची मशीन, कपडे धुवायची मशीन एक घेता का म्हणलं. ते पोरगीले लय कपडे धुवा लागतात व, चालूच राहतात एक तर तिचं. हा, तर म्हणलं मशीन घ्या घरी. आता बँका भरा लागतात. हा, 2 महिन्यात बँक भरा लागते. मशीन गिशीन का घ्यायला लागते? चालू द्या ना. आता लोक चालूच होतं. मी म्हणतो तुम्हाला घ्या, तेच का म्हणते घेऊन द्या. ते बेचारे धुतेच. पण आता असं वाटते घेतली एक मशीन तर काय व्हायचं. घे नाही का लय महागाचं असते काय, लाख रुपयाची. हा, द्या एक घेऊन. आता ती सक्रात आहे. तर ती सक्रातच्या निमित्तानं असं होते की दिली बा घेऊन सासूनं मशीन. असं सासरा जीवानं जाते आणि सासून मशीन घेऊन दिली. वा वा. हा, भल्ले गेले सासऱ्यानं घेऊन दिली. आता म्हणलं सासूनं घेऊन दिली तर काय लय तुमचं काय कमी झाली का पावर. द्या घेऊन तेवढी. अरे बाबा, आले का बाबा? हा का रे ते काय का मग सांगितलं का ते पालकाचं सांगितलं का? कडी आली त्याच्या, ते काय कीड आली त्याच्यावर, पानं सोडून राहिले, सारे चिरून राहिले बॉशी. नाही, गेलोच नाही मी तिकडे, काही जाण नाही झालं मला. मी आटलं बाबा, मुले 50,000 पाहिजे होते. का आले रे? मला काम होतं, मोबाईल बदला होता मुले. ऑन लागी ते गाडीला जरा पैसे लागतात, ती गाडी सर्व्हिसिंगला टाका लागते. लय हे झालं. लयच रे पण. मोबाईल तू आता घेतला रे? मोबाईल काय झालं तुला? मला मागून घेतला तेव्हा मोबाईल रस्ता आहे तुम्हाला. किती खर्च लावतो रे त्या गाडीने. हा? काय कामाची बाबा ते अशी विरा. याच्यात मोठी गाडी घेतलीस तर पुरली असती. बाबा आले वाटते. चल मी कपडे वाळले असतील, कपडे काढून आणते, चहा ठेवते. अरे बा, लागतातच ते गाडीले खर्च. ते काय काय हे आहे का, मुद्दा म्हणून करतो का? माय मोबाईल खराला तो, मी तुम्हाला देऊन देतो तो, मी नवीन घेतो. हा, तू थांब. मलाच द्यावं पहिले पैसे. आता तुले, अरे ते पाय पोरगी पाय काय पाय ते ये पाय, हे दोघं मायले को. हा, का शिकून नाही आलो मी तर पाय, दोघं मायले को द्या पैसे द्या पैसे करतात. माई सूनच एक चांगली आहे बिचारी, ती काही मागत नाही. मी कपडे काढायला आली होती, ते वाळले असतील म्हटलं घरात घेऊन ते. हो, आता काही टेन्शन नाही तुले. मशीन घेऊन देतो मी तुले कपडे धुवायची. ती सक्रातीचे भेट सासूच्या इकडून. सासूच्या इकडून गिफ्ट. तीळ संक्रांतीचं वानच म्हण. हा, वानातच देतो तुले वॉशिंग मशीन. हा, मशीन घेऊन राहिले. हो, द्यावं घेऊन. द्या तेवढे पैसे. काही काय दाखत नाही मागत मी तुम्हाला. हो बाई. येतोय सासरे, आज बापू शिकला ना. बस आता या कापसाचा चेक आला की मशीनच आणू आपण. अरे यार आई, ते वॉशिंग मशीन काले घ्यायला लागते? काही बी आता लय खटला आहे का आपल्या घरी? हा मंजू, तुला सांगितली काय? नाही बाबा, मी काही नाही म्हटलं. आई मी म्हटलं का? नाही रे, तिनं काय म्हणला रे, मला कळत नाही काय. तू आलेस तर सारे दुनिया भराचे कपडे असतात. रोज बाई सारखे कपडे धुवायला टाकतं ना. सकाळून एक घालतो, दुपारून एक घालतो, संध्याकाळी एक ड्रेस घालतं. ते 3 ड्रेस धुवाले. ते पोरगी तशीच चालली कपडे धुत बसते निरा दिवसभर. मशीन पाहिजे तुला काय आहे? आला तो मोबाईल चालवतो, काही बिगा नाही, काही खराब नाही झाला. आणि त्या गाडीला काय झालं रे?
काय झालं त्या गाडीले? साजरीच आहे. मशीन घे ना, अर्जंट आहे आता, मशीनच पाहिजे. बरं बरं सुनबाई, ते पाहिजो बा कोणती घ्यायची काय घ्यायची ते सांग. आता ह्या कापसाचा चेक जमा झाला की मग घेऊन येऊ. हा, हो हो बाबा. आई, तुम्ही म्हटलं आहे ना बाबाले मशीन. आई, आपण ऑटोमॅटिकच घेऊन टाकू. काय ते सेमी घेतल्यापेक्षा. पिंकी त्याच्या घरी आहे ना ते. हो, पाय ना तू, मला काही कळत नाही त्यातलं. पिंकीला विचार फोन लावून. हो माय तिच्या घरी आहे. विचार तिले कशी आहे, कोणती आहे, कोणत्या कंपनीची आहे. हा, आणि घेऊ. काय तो ना आता देव का बी, काय करीना बाजवतात तो. आवारात ने त्याच्या इकडे पद्धत नाही, त्याला कायच नाही त्यातलं. आणि तू काय हो चल एवढी तोंडानं सांगत मला हे आणा ते आणा, मला ते आणा, म्हणते की म्या नाही चांगलं, म्या चांगलं. तूच तर म्हणस गंगा आणा, भरची साडी आणा. काय माय मी साय तुले एवढा तर नवऱ्याच्या घरी गुरु आहे ना पैशाचा, तरी माय पाय धुवाले या तोंडानं म्हणतेस काय. तोंडानं म्हणजे काका म्या का म्हटलं काय म्हणून. मी सांगलं हे असती, म्या थोडं म्हटलं या माय पाय धुवाले. माय का पाय वदर आले काय. आणि तिची मायचं पाहिलं नाही का ते. तिच्या मायचं पाय का काय म्हणे, आमच्याकडे पद्धतच नाही म्हणे. म्हणजे आमच्याकडे पद्धत नाही म्हणलं की हात झटकून टाकायची. काही खर्च करायचं काम नाही ना, करी ना करायचं काम नाही. आणि तुमच्या इकडे पद्धत नाही, आमच्या इकडे पद्धत आहे ना. आता तुमच्या इकडच्या पद्धत पाडू का म्हणा आम्ही, आमच्या इकडच्या पाडता तुम्ही. पोराची माय हाव ना मी, पोरीची सासू हाव ना द्यायच्या. सपत दिसते जाईले नेरा. आता पा कशी येते तिची माय, सबन घेऊन येते. आणि म्हणलं नसतं ना, आलीच नसती, केच नसतो. आणि वरतून म्हणलं तर आमच्या इकडे पद्धत नाही, आणि जाय तिकडे. सोपं जाऊ दे तुम्ही नाही. हो, बल्ली चिकट आहे तिची माय. खर्चासाठी म्हणलं शिंतीना आमच्याकडे पद्धत नाही, आमच्याकडे पद्धत. मग विचारा तर करी आम्हाला, तुमच्याकडे हाय का पद्धत, म्हणून मग आम्ही सांगू आमच्याकडे हाय की नाही. तर काही रान चालले सणाच्या पुढे पोरीच्या घरी, समजत नाही ना, वामजत नाही, निरासत नाही बाई माय बाबी. पोरीच्या भेटीला आले ना होते का तुरत नाही चाकरी काय खाल्लं का ते नाही येऊन. आणि तू तर बल्ली हेंद्र्या बोळ्याची. काऊन नाही तिळाचे लाडू केले आणि दिले तिच्या मायबापाले. आलते सणाच्या पुढे ते माय बाई सुगड्याची पूजा राहिली, सगळं राहिलं, आणि तिच्या मावाले तिळाचे लाडू खाऊ घालू का पहिले. काही बी तुम्हीच तर काही म्हणणं आहे माय देव का बाई. तिळाचे लाडू तर करेल होते, आणि नाही तर का 2 मिनिटात लाडू करतो मी. तीळ भाज देन बारीक केले आणि गुळखी टाके चाललो. पण मला करायचेच नव्हते ना. तिच्या मायले नाही समजत काय. सणाच्या पुढे चाललो पोरी घरी, काही लाडू घेऊन जाईन का काही घेऊन चालले रिकाम्या हातानं. पोरीच्या भेटीला आले, याद आली पोची, मग घ्या भेट आणि चालले जा. तुही कमाल आहे व मायरत्ने, कमाल आहे तुली. कुठे गेली हे काय सांगा. अशी वजर अशी नाही तर पुढे अशी साफसफाई करून राहिली ना. आता ते पुसपास करते ना माय. तिची माय येते तर मोठी आई, कोणी नसून कोणी येते काय येते तर सगळं पाहिजे माय बाई. लय दगदग करीन जीवाले. का उंगरत नाही तुले शाळेकडे आणा लागेल, तुला आणा लागेल ना ते येण्यासाठी काही ना काही. मला काय द्या लागते, देऊन देईन कुकाच्या डब्या. एक ब्लाऊज कुकाची डबी. आली का मग मोना. तुझी माय म्हणेस मोना लावतो म्हणे. बरे आली माय बाई. हो आई, कालच आली ना. माय बाबा आलते ना घ्यायला. जस नाही आली ना तर काही जणी आलो. जस नाही आली काय. हो का, मला वाटलं नाही माहितीच तरी होते ना, चालू नाही होत माय बाई. तुम्ही तर माय बाई तिघी बहिणी तर काही नाही. ते रागिनी तर माय ते तर बिचारीचं काही घरून सुट्टीच नसते. आणि जय आता बरं बांधलीस ती माई एका दिवसासाठी याल नाही भेटत. आता चालू येतच आहे. बरी आली वा. आणि ते कसं काय कशी झाली ती सकाळात साजरीच. तिळानं देल ते मा बाबा ना, त्या लोकांच्या घरचा फक्त गुळ घेतला आणि लाडू के आणि तेलेच खाऊ घातले. दुसरी काय ती सकाळात. हो का, बरं केलं माय बाई. हो काय व मोठी आई, झालं का चहा पाणी. हो बाई, चहा पाण्याला काय बाई 2 खेप
आता हिवाळ्याचा चास लय होते, जेवण कमी चास होते. पोरी हो, घे ना हे पोहे. पोहे केले खा ना. का आले बाई, भल्ली रिकामी धंदे करत राहते. तर पोहे काय केले? पोळ्या केल्या असत्या, जेवणच केले असेल ना. पोहे न घे बसली करत. नाही हो माय, मला आल्या घरून तशाच आल्या असतान, खाना उलवली पोहे. मग करतो ना स्वयंपाक. सकाळून नाश्त्याची सवय आहे ना माय तुम्हाला. आपण नाही माहिती नाश्त्यावाले, हे जोशनाबाई आहेत नाश्त्यावाले. केली पाहिजे नाश्ता फास्ता. आमचं काही नाही, आमचा दळदळ स्वयंपाकच असते. सकाळून जातात, डबाच करा लागते मला. हो बाई, मला भूक लागते सकाळी सकाळी. केले काय पोहे, मी खाते. चला ना आई, मोठे आई, चल ना पोहे केले आई ना, चल पोहे खाऊ. नाही बाबा बाई, मला नाही पाहिजेत नाही पोहे घे. ते पोहे खायची बाई दिवसभर मा घाटीशीच येते. याशी होती बाई मला त्या पोहे ना, मी पोहे नाही खात. पाहिलं तर माहित आहे. घे ना बाई उलशे, कुठेली गेले आता. नाही, मला नाही पाहिजे. अरे देवा, काय निजली गिजली का हो ही? मी म्हणली हेच आहे का? नाही बाई, सारं झालं वाटतं. आवर वर चकचक करून ठेवते बाई. ना भल्ला बाई, मंजूचा भल्ला चकचक आहे. मला हेच लय वाटते बाई, वापरलंयच तकतक आहे. मापेक्षा चकचक काम करते. मस्त करून ठेवलं. म्हणलं होतीच आहे का हे? निजली वाटते, जाऊ दे, अंग टाकलं अशी. चल मग मीच घेऊ का चहा करून? मला झोप लागली होती जशी ना, आता जाग आला तर डोकं दुखून राहिलं. वावरात गेलं तर बरं राहते बाई, असलं की उलट हात पाय दुखतात. वावरात काही दुखत नाही. चहा करतो. हे उठीन केदायान करीन केदायान, जाऊ दे, मी मा करतो पेतो. हो ना, हो ये ना. हो, आणि आज आई घरीच आहेत, गेल्या नाहीत आज वावरात. हो हो हो, या या. हो सांगतो ना मी आईले. हा, कोणाचा आहे माय? काय हो बाई, इकडे हो मी. कोणाचा आहे फोन? आई, मला आईचा फोन होता. आई लागे काकू आणि आजीचं काही नक्की नाही. नाही तर आजी आणि मला आते त्या पाय धुवायला येतात. आता संक्रांत झाली तर. असं का? बरं बरं, येत ना माय. हो येतात. त्या येतात तर आपल्याला काही करून ठेवा लागेल ना. परवाच्या दिवशी येतो म्हणतात. तर आई आई काय म्हणे, म्हणजे इकडे इकडे किती झाले आणा लागेल म्हणे ते असं मानाचं. नाही नाही, कोणती किती जणायले नाही. मागच्या वारीनं कैचं लग्न झालं, कैलाच्या सासरवाड्याचे सभाले स्वतःच्या जिनीले आणलं. मी नाही दिलं काही. ते तेवढं वाना आणलं तर माय फरायचं इकतचाच. चिवळा आणला, सोनपापडी एक एक अन लागे ते वान तेवढंच दिलं. स्वतःच्या जिनीला समजा. तो आईले सांगून दे, उगाच खर्चात पडायचं नाही, काही गरज नाही कोणाला आणायची. ते वानाचा आणा म्हणा येईल आणि बाकी काही नाही आण लागत. आले ते इंडिनेट केलेलं आपल्याला, आपण काय करा उगाच आप सोय राहिले खर्चात पाळा. मग आईले सांग एक, म्हणजे तुमच्यासाठी आणायचं, त्या काकुले नाही आणायचं का मग मोठ्या आईले? काही काम नाही आई. आता येतील का मग? म्हणजे पिंकी ताई तर आपण बोलावूच ना पिंकी ताईले. मग त्याच्या सासूबाई समजा त्या गंगू आता येतील तर आई काय म्हणे, मग गंगू आता येत असतील तर मग तिसाठी साडी आणायला लागेल, हे आणायला लागेल. गंगूले कायले बोलावतो बी, दुखी आहे ते. सासऱ्याचे देखता येत नाही. तेले बोललं माय बहीण होई ना शेवटी, तेले सहज येते. पण ते काही कामाची नाही. आपण पिंकीले फोन लाव, पिंकीले सांगून देऊ. पिंकी, त्या बाईले काही म्हणतच नाही मी. काही हा बाय, ती बाई आली ना, तो आईले काही म्हणीन, मलेच काही म्हणीन, काही नाही ना काही नाही. तर तो आईले म्हणा ते बाई येतच नाही. बरं मग आईले सांगतो की पिंकाईच येतात फक्त, बाकी कोणी येत नाही. हो, पिंकीले बोलावू आपण. तर येईन लागे तुझी काकू येते का? आता आजीले आणायला लावणं, आणायला फोन मला ऐकून सांग. मा सासून सांगितलं म्हणा आजी आणा, कारणाला निमित्त येतात त्या. नाचं घर दिसते. म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाचे पाय लागतात घराले. आता कारणाला निमित्त म्हणून येतील त्या बाई, आणायला लावतो आजीले. आजीची थोडीशी तब्येत नसते ना बरोबर, त्याच्यानं मग आजीले गिरी जास्त ठिकाणी नेतच नव्हती. आता का लोकांच्या घरी आहेत काय काही होत. चांगलं होतं तो आईनं मला. तेल जसे याद नाही राहत ना, आणि कुठे काही बोलतात. म्हातारा माणूस वयानुसार होते ते, काही होत नाही. आपल्या घरी का कोण नाळा आहे का? आणायला का होते तर साजरशीन तब्येताचं तर आणा म्हणा, काही नाही म्हणा. घर दिसते, गाव दिसते, दुसरं काय. काही येतात बाई व सांगणं मला. 2 दिवसानं म्हणे आई, म्हणजे संध्याकाळची येतील नाही तर परत दिवशी सकाळी येतील. ओ माय बाई सांग बाई मंजू, आपल्या घरचा त्र्यानाच भयाचा राहिला. तुला म्हणू की नाही संक्रांतीच्या पहिलेच घेऊन ये. तू काय म्हणत नाही भक्ती 4-5 दिवस सांग. नाही ला कुमारीले फोन लाव
आणि त्याला घे बरं घरी बोलाव आणि सांग किराणा समजा कसं आता घरी नवाड्या येतात सगळंच असलं पाहिजे घरात. हा बोललं सांगतो. हो सांगतो ना. आता काय नवीनच कोण आहे आईन काकू आते येईन मली. हो माहित आते आली तर का तो आते आलं गंगूबाईला माहित होतीच नाही. ते तर गावातल्या गावात माहित होईलच. मग हे तर तर म्हणीनच काही ना काही त्यातल्या पिंकीले बोलावलं की तर मग तिच्या अंगातच येईन. मला बोलावलं नाही मला बोलावलं नाही. खरं सांगतो बाई मंजू आता घरी भाषी काही दिस नाही बाई व ते जुनं नातं नवई होती आणि सारं डोक्याला का होते व माय बाई. पण काय करा असं वाटे पोरग साजरा आहे चांगलं आहे एकुलतं एक होतं सारं पाहायला देखील होतं म्हणून झालं माहिती. पण आता ते सांग बरं हे ननद 2 नात्यानं छळते मला 2 नात्यानं म्हणजे ननद म्हणूनही छळते आणि पुढची सासू म्हणूनही छळते. काय करा माय सांगाच लागीन बाई तिले म्हणाच लागीन या म्हणून तोंडापूर असं करतो. फक्त तोंडापुरतच म्हणतो शेवट या ना बाई तुम्ही काही आग्रह करतच नाही. आलीच नाही पाहिजे ती मला तर उलशिक नाही पटत.